पहिला चेंडू ह्या मॅचचा राहुल यांच्या हातून. बॅटिंगला अक्षय आलेला आहे. एक रन. दुसरा चेंडू निर्धाव, चौका. अक्षय यांच्या बॅटीतून आलेला हा चौकार आणि धावसंख्या झालेली आहे 5. 2 चेंडू 5 धावा. तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू चुकीच्या दिशेने मारताना मिळालेला हा चुकीचा चौकार मिळालेला आहे. राहुल हे पंचक्रोशीत नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज. विकेट किपर यांच्याकडून चुकीचं क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि त्याची चुकी म्हणून आज त्यांना चौकार मिळालेला आहे. 4 चेंडू 9 धावा. गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे करंजाळे यांच्याकडून आणि ह्या चुकीच्या फिल्डिंगमुळे आज त्यांना 2 धावा मिळालेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत, 11 रन. राहुल आग्रे वैतागलेले आपल्या फिल्डिंगवरती. पहिल्याच मॅच मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण बघताना पाहायला मिळत आहे. एक ओव्हर चौकार. एक ओव्हर 15 रन. धावसंख्या झालेली आहे 15. दुसरी ओव्हर कोण आहे बॉलिंग टाकते ना. एक ओव्हर 15 रन झालेले आहेत. बॉलिंगला आलेले आहेत प्रशांत आणि बॅटिंग साईडला धुरंधर. धुरंधर मूवी सारखा धुरंधर खेळ करतायत का आज बघूया. पुढच्या दोघांना मिरावच्या दिशेने हा मारलेला चेंडू. 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न. थ्रो काहीसा चुकीचा होता आणि त्याचबरोबर 3 धावा घेतलेल्या आहेत. धुरंधर यांनी 3 धावा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर धावसंख्या झालेली 18.
3 ओव्हर्सची मॅच आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. दुसरी ओव्हर 1 बॉल झालेला आहे. जोरदार फटका मारलेला आहे आणि हा बाउंड्रीच्या दिशेने जातोय की झेल होतोय. अंपायर 4. हा चौकार दिलेला आहे अंपायर कडून. चौकार चौकार. कोणी अंपायरांशी वाद करायचा नाहीये. ब्राईटनेस वाढवून ना मित्र. डबल 1 नंबर सांग. 22 नाही रे, 22 ना. धावसंख्या झालेली आहे 22. 1 ओव्हर 2 बॉल. चांगली धावसंख्या उभारलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार षटकार मारलेला आहे. पुनरे फायटर्स काय ऐकत नाहीये. आजच्या दिवसाची सुरुवात जोरदार चाललेली आहे. हा रिव्हर्स शॉट आणि त्याचबरोबर हा षटकार. पुनरे फायटर्स 28 धावा. 1 ओव्हर 3 बॉल. 1 ओव्हर 3 बॉल आणि 28 धावा झालेल्या आहेत. खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने उन्हावरे फायटर्स. रिव्हर्स शॉट. पुन्हा एकदा फसलेला हा रिव्हर्स शॉट. त्याचबरोबर 1 धावसंख्या घेतलेली आहे. 4 बॉल 29 रन. रनआउट. रनआउट झालेले 5 बॉल 28 रन 1 विकेट. नागेश आता बॅटिंगला चाललेले आहेत. वाईट थोडी होता. डॉट बॉल. डॉट बॉल 2 ओव्हर. हा स्कोर साठी येतो. दोन ओव्हर 29 रन. बॅटिंगला आहे नागेश. बॅक साईडला बाउंड्री गेलेली आहे. बॅटला लागून गेलेला आहे हा. 4 रन. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 33. 2 ओव्हर 1 बॉल 33 धाव. नागेश यांच्या बॅटीतून आलेला हा चौकार.
दुसरा पुन्हा एकदाच 6. चौका गेला होता. हां. पहिल्या बॉल 4 झाले. बाउंड्री आहे. 2 ओव्हर 2 बॉल आणि 39 धावा. खूप मोठी धावसंख्येच्या दिशेने चाललेले आहेत उन्हावरे फायटर्स. हो, स्ट्रेट ड्राईव्ह सारखा मारलेला हा चौकार मारलेला आहे. 43 धावसंख्या 2 ओव्हर 3 बॉल. इथं खटावर पाडूच ना. बघूया पुढील 3 चेंडू मध्ये 50 धावसंख्या उन्हावरे फायटर्स. वाईट 44. सुंदर चेंडू, काहीसा न समजलेला हा चेंडू. 4 बॉल, उर्वरित 2 चेंडू. जोरदार आणि हा मजेशीर षटकार मारलेला आहे नागेश यांच्या बॅटीतून. 50 धावसंख्या पूर्ण झालेली आहे उन्हावरे फायटर्स. पहिली मॅच आणि 50 धावसंख्या. खूप सुंदर असा क्रिकेटचा महासंग्राम आपण इथे पाहतोय. पाच बॉल 50 धावसंख्या झालेली आहे. ती शेवटचा चेंडू उरलेला आहे. पुन्हा एकदा लेग साईडला हा टोलला चेंडू आणि हा षटकार. पहिली मॅच जोरदार पाहायला मिळालेली आहे. अनपेक्षित असा स्कोर इथे उभा केलेला आहे उन्हावरे फायटर्सने. धावसंख्या झालेली आहे 56 आणि जिंकण्यासाठी करंजाळी इलेव्हन्स यांना 57 धावसंख्येची गरज आहे. उन्हावरे फायटर्स खूप पुढच्या 2 टीमला बोलवते आणि ते फॉर्मल हे देऊन टाक म्हणजे त्यांचा टॉस उडून कधी ह्या पुढील मॅच श्री मानाई देवी क्रिकेट क्लब फोफलवणे आणि साईनाथ क्रिकेट क्लब संघ देगाव या दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण आपल्या संघनायकांना पाठवायचं स्टेजजवळ. श्री मानाई देवी क्रिकेट क्लब फोफलवणे साईनाथ क्रिकेट संघ देगाव या दोन्ही संघांना विनंती आहे की आपल्या संघनायकांना स्टेजजवळ पाठवायचं आहे. संजीवनी विभाग हितवर्धक मंडळ मावळतवाडी यांच्या विद्यमान आयोजनाने आज संजीवनी चषक 2026 पर्व दुसरे या दिवसाची आजची सुरुवात झालेली आहे. या 2 संघ जानाई कालकाई करंजाळी इलेव्हन्स आणि उन्हावरे फायटर्स या दोन्ही संघांनी चांगला असा खेळ दाखवलेला आहे. उन्हावरे फायटर्स यांनी फलंदाजी घेऊन आज 56 धावसंख्या, खूप मोठी धावसंख्या पहिल्याच मॅचला उभी केलेली आहे. आणि ही धावसंख्या आज बघूया आपण की करंजाळी इलेव्हन्स कसे ह्या धावसंख्येचा पाठलाग करतायत आणि किती लवकर आपली मॅच ते जिंकतात. नेहमीप्रमाणे करंजाळी इलेव्हनचे राहुल आणि रोहित पंचक्रोशीत असं त्यांचा क्रिकेटचा रणसंग्राम सगळ्यांनीच पाहिलेला आहे. आज आपल्या संघासाठी काय वेगळं करतायत, ह्या 56 धावांचा पाठलाग कसा करतायत आणि जिंकण्याच्या दिशेने कशी वाटचाल करतायत आज आपल्याला बघायला मिळेल.
नक्कीच नक्कीच सूरज, मी तर म्हणेन हा सामना खरोखरच अटीतटीचा सामना आहे. संघाला समोरच्या विनिंगसाठी पाहिजे असेल 57 धावा. बघूया चेस करतात का. बॉलिंगसाठी सूरज ह्याने हा चेंडू हातात घेतलेला आहे. आपण पाहू शकता काहीतरी वेगळी रणनीती आज आखताना ते दिसतात. राहुल आणि रोहित या संघासाठी किती धावसंख्या उभारतायत आपल्याला बघायची आहे. बॉलर आलेले आहेत सूरज. दोन्ही ठिकाणी नावाजलेले गोलंदाज, नावाजलेले फलंदाज आज 56 धावांचा पाठलाग करताना 57 धावाचा पाठलाग करताना काय राहुल आणि प्रतीक काय वेगळी रणनीती आखली आहे. पहिला चेंडू ग्राउंड शॉट मारलेला आहे. 1 बॉल 1 धाव. सूरज यांनी पहिल्या चेंडूवरती 1च धावसंख्या दिलेली आहे. दुसरा चेंडू चौकार. गच्चा असं क्षेत्ररक्षण जातोय चौकार. राहुल यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. 2 बॉल 5 रन झालेले आहेत. 2 चेंडू 5 धावा. पाहूया तिसऱ्या चेंडूचा सामना कशा प्रकारे करतोय राहुल. न समजलेला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी होते सूरज कडून. नक्कीच नक्कीच सूरज चांगला चेंडू होता मित्र म्हणेन, कारण की फसवा चेंडू होता, काहीसा समजलेला न चेंडू. समोर फलंदाज सुद्धा खूप मोठे आहेत आणि अशा फलंदाजांना चकवा देणं खरंच खूप मोठी कामगिरी आहे. सूरज आपण 4था चेंडू घेऊन जोरदार फटका मारलेला आहे, पण तो 4 काय किती रन ह्या चेंडूवर मिळतात आपल्याला बघायला मिळेल. 2च रन. उन्होरे फायटर्सने चांगलंच रोखून ठेवलेलं ह्या ओपनिंग जोडीला. प्रतीक आणि राहुल प्रत्येक धावसंख्येसाठी इथे तडजोड करताना दिसत आहेत. 4 चेंडू 8 धावा. जोरात फटकार मारायच्या हेतूने हा बॉल मिस केलेला आहे आणि सूरज अक्षरशः खूप सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना दाखवताना दिसतोय आपल्याला. फसवे चेंडू, कधी फास्ट कधी स्लो. एक शेवटचा चेंडू 8 धावा झालेले आहेत. सूरज यांच्या गोलंदाजातून हा निघालेला शेवटचा चेंडू छान चेंडू होता आणि हा फसवा चेंडू. 1 ओव्हर 8 रन्स. 2 ओव्हरमध्ये 49 धावा करायच्या आहेत. 2 ओव्हरच्या 49 धावा. संख्या होते 8 धावा. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. दुसरं षटक विशाल यांच्या हातात दिलेलं आहे. जर का 57 धावा थांबवायच्या असतील तर नक्कीच विशालला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या गोलंदाजीतून. राहुल आणि प्रतीक इथे कुठेतरी संघर्ष करताना दिसतात की राहुल आणि रोहित इथे संघर्ष करताना दिसत आहेत की उर्वरित 2 ओव्हर्समध्ये त्यांना 49 धावा करायच्या आहेत. आपल्या संघाला ही विजयाची आजची पहिली मॅच दाखवत आहेत का
आजचा हा सूर्य उगवलाय तो ह्या विजेत्या संघ म्हणून उगवतील का आज आपण पाहायचं आहे. लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. विशाल पहिला चेंडू कशा प्रकारे लागतात. षटकार. राहुल यांच्या बॅटीतून आलेला हा षटकार त्यांच्या बॅटीला म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट करेल असा त्यांची बॅटिंग त्यांनी ह्या पहिल्या चेंडूवरती दाखवलेली आहे. आज पंचक्रोशीत नावाजलेला हा खेळाडू आज काय करतो आपल्या संघासाठी. पहिला बॉल पहिला सिक्सर त्यांनी मारलेला आहे. दुसरा बॉल विशालकडून कुठला येतोय आता आपण पाहायचं आहे. धावसंख्या रोखतायत की धावसंख्या देत आहेत. नक्की चुरशीचा हा सामना आहे. दुसरा चेंडू टाकताना विशाल टोळवलेला चेंडू जातोय षटकार. एकदा दोन बॉल दोन पार. सिक्स. दोन बॉल दोन सिक्स मारलेले आहेत राहुल यांनी. पर्सनॅलिटीला शोभणारा खेळ चाललेला आहे राहुल यांच्या बॅटीतून. एक ओव्हर 2 बॉल 20 धावा. मित्रांनो नक्कीच म्हणेन की हे दोन्ही संघ खरेच चांगले आहेत. मित्रांनो मी एकदाच आवर्जून सांगतो कारण की क्रिकेट हे असं क्षेत्र आहे की तिथे तुम्हाला मित्र तुमचे संबंध तुमचे नाती सगळी जपता येतात मित्रांनो. म्हणून सांगतो तुमच्या आतलं क्रिकेट जिंका. भले तुम्ही मॅच हारला तरीही चालेल. तुमच्या आतलं क्रिकेट जिंकलंच पाहिजे मित्रांनो. तिसरा चेंडू दुसऱ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आणि दुसरी मारलेला हा धावसंख्या चेंडू पूर्ण केलेला 22 धावा. एक ओव्हर 3 बॉल 22 धावा. अजून खूप लांब अशी धावसंख्या आहे. एक ओव्हर 3 बॉल आणि 22 धावा. पुन्हा एकदा जोरदार छान षटकार जातोय जातोय मिड विकेट पार. पुन्हा एकदा षटकार मारलेला राहुलने. ह्या 4 बॉलामध्ये 3 षटकार मारलेले आहेत. हे बॉल आला बघ. नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये एक प्रयत्न आणि एक खेळाडू. नक्कीच नक्कीच सूरज मी तर म्हणेन कारण की हा जर का स्कोर थांबवायचा असेल तर उन्हावरे फायटर संघाला या जोडीपैकी कोणतरी एक गमवावा लागेल. विशाल यांच्याकडून थोडीशी चुकी होते गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती प्रयत्न करताना राहुल यांच्या बॅटीतून हा ग्राउंड शॉट आलेला आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षण होताना इथे 2 धावसंख्या घेतलेली आहे चेंडूवरती. 30 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हर 5 बॉल. एक ओव्हर 5 बॉल 30 धावा. सामना कंपल्सरी चेसिंग असणार आहे. राहुल शेवटच्या षटकावरती जोरदार षटकार. हा चेंडू कोणीच थांबवू शकत नाही. षटकार कारण हा राहुलच्या बॅटीतून आलेला आहे. 2 ओव्हर 36 धावा. 2 ओव्हर 36 धावा. उर्वरित ओव्हर मध्ये 21 धावा हव्यात. 6 चेंडू 21 धावांची गरज. पाहूयात आई जानाई करंजाळी हा संघ जिंकतोय की उन्हावरे फायटर्स हा संघ. विशाल करून चेंडू मध्ये 21 धावांची गरज.
ह्या ओव्हर्समध्ये विशालकडून थोड्याशा चुका झालेल्या आहेत. बघूया पुढचा जो काय गोलंदाज येतो तो कशी ही धावसंख्या रोखतोय आणि राहुलला थांबवणं कदाचित कुठल्या गोलंदाजाकडे काय स्ट्रॅटेजी असेल. काहीसं महागड असं षटक विशाल्याचं. शेवटचा षटक आणि 21 शेवटचा षटक आणि 21 धाव संख्या. कंपल्सरी चेस आहे. मी बॅट्समनला सांगेन की कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज करंजाळी संघाला. तिसरा आणि शेवटचा षटक घेऊन येतोय सुचित भांडसे. उनरे फायटर संघाकडून स्ट्राईक वरती असेल तर रोहित, नॉन स्ट्राईक वरती असेल तो राहुल आगरे. पाहुयात हा सामना जिंकतोय करंजाळी संघ की उनरे संघ, आणि आपल्याला पहिल्या सामन्याचा कोणतरी विजयी संघ असा भेटतोय का. पंच वेळ घ्यायचा नाही. 2 मिनिटं थोडं थांबायचं आहे. ठीक आहे, सामना चालू करायचा आहे. रुपेश, पहिला चेंडू मारतोय, मिड विकेटला जातोय. पाहूयात झेलबाद झालेला आहे. पहिला गडी बाद होतोय करंजाळी संघाचा रोहितच्या रूपाने. 5 चेंडू मध्ये अजूनही 21 धावांची गरज असेल. पाहूयात उनोरे संघ थांबवतोय की करंजाळी संघ विन होऊन पुढे जातोय. नक्कीच झटका बसलाय राहुल सोबतचा पहिला फलंदाज जो रोहितच्या रूपाने आज माघारी परततोय. स्ट्राईक वरती असेल हितेन, नॉन स्ट्राईक वरती असेल राहुल आगरे. पाहूयात सुचित बांसे थांबून ठेवतो 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असताना की करंजाळी संघाचा फलंदाज स्ट्राईक घेऊन षटकार लावणार की चौकार लावणार याची नक्कीच वाट बघावी लागेल. दुसरा चेंडू निर्धाव. काहीसा न समजलेला चेंडू, थोडेसे बघाव आले बॅट्समन आणि रनआउटच्या रूपाने माघारी परततोय हितेन. राहुलने आपल्याकडे स्ट्राईक घेतलेली आहे. बघूया उर्वरित 4 चेंडूंमध्ये राहुल आपल्या संघासाठी किती मोठी कामगिरी करतोय. रोशन शिगवण पोपळवणी संघाचा माईक जवळ संपर्क साधायचा आहे. रोशन शिगवण 4 बॉल 21 धावा. 4 बॉल 21 धावा. रोशन जाकर नॉन स्ट्राईक वरती असेल, स्ट्राईक वरती असेल राहुल आगरे. अजूनही 4 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असेल करंजाळी संघाला. निर्धाव चेंडू काहीसा चांगला चेंडू म्हणेन मी सुचित याचा. बीट केला राहुल आगरेला. बीट करतोय पाहूया. चौथा चेंडू सरळ टाकतोय का. जातोय मिळांच्या डोक्यात. कॅच. राहुलच्या रूपाने भरपूर प्रयत्न केले. राहुलच्या रूपाने माघारी परततोय. करंजाळी संघाला मोठासा झटका लागतोय राहुलच्या रूपात. दोन ओव्हर 4 चेंडू. राहुलने आपल्या संघासाठी भरपूर प्रयत्न केला, पण कुठेतरी बॉलर सुद्धा कमी नाहीये आणि त्यांनी त्यासाठी मोठा असा धावसंख्या होती. म्हणूनच मी तर म्हणेन थोडस अटॅकिंग क्रिकेट खेळण्याच्या नादामध्ये थोडेसे विकेट गमावून बसले करंजाळी संघ. पहिल्याच राऊंड मध्ये करंजाळी कुठेतरी झुकताना दिसत आहे आपल्याला. पाचवा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चेंडू, न समजलेला चेंडू.
बाईच्या रूपाने मिळालेला हा रंग रोशनी रोशन शिगवण पोपलोणी संघाचा खेळाडू माईकवर संपर्क साधायचा आहे. व्हाईट साईनाथ देगाव संघ उपस्थित करायचा लवकरात लवकर. शेवटचा चेंडू सूरज हा जर का सामना म्हणशील तर खरंच चुरशीचा असा सामना होता. जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून मारलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षाच्या हातामध्ये. खूप चांगला असा गोलंदाजी करताना आपण बघतोय. पहिला सामना संपतोय. पहिल्या सामन्याचा विजयी संघ असेल उन्हाळी फायटर्स, परंतु बाद झाला संघ तो करंजाळी. परंतु चांगली अशी चुरशीची लढत म्हणून मी दोन्ही संघांमध्ये